नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती एक महत्वाची अपडेट आलेली आहे. आता ह्या अपडेटला बघून बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शंका आल्या की ही अपडेट नेमकी काय आहे. तो थोडक्यात शांतपणे बघून घ्या ही अपडेट काय आहे. बघा, पाठीमागे आता जसं पवित्र पोर्टलला हे प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर बऱ्याच जणांनी प्रेफरन्स जनरेट करून लॉक पण केले. पण त्यानंतर बऱ्याच जणांना जाणवलं की मला जाहिरातीमध्ये प्रेफरन्स कमी आलेले आहे. काही ठिकाणी मी पात्र असून सुद्धा मला इथे अपात्र दाखवत आहे. काही ठिकाणी असं असं घडलेलं आहे, काहींना कमी प्रेफरन्स आले, तर त्यांचंही म्हणणं आहे की मला प्रेफरन्स कमी आलेले आहेत. सो इथे पवित्र पोर्टलला बऱ्याच जणांनी इथे मेल केलेले आहेत आणि ह्या मेलला प्रत्येक मेलला रिप्लाय देणं खरं म्हणजे पवित्र पोर्टलला शक्यच नाहीये. सो पवित्र पोर्टलने काय केलं, सर्वांसाठीच एक विंडो ओपन केली आहे. त्या विंडोमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही चेक करा कोणत्या जाहिरातीसाठी तुम्ही अपात्र आहात आणि त्याचं रिझन काय. थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. बघा, पवित्र पोर्टलवरती नवीन अपडेट उमेदवारांच्या मागणीमुळे सर्वांसाठी सुविधा ओपन झालेली आहे. बघा, त्यात काय सुविधा त्यांनी दिली वन बाय वन आपण बघूया. पुढचा तुमच्या समोर इथे मी विंडो ओपन केली. बघा, डॅशबोर्ड. तुम्ही डॅशबोर्ड वरती गेलात की तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमचं जे प्रोफाईल आहे ते ओपन करायचंय, लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये बघा, डॅशबोर्ड वरती ऍप्लिकेशन फॉर्मच्या इथे प्रेफरन्स व्हाय नॉट एलिजिबल असा एक विंडो दिला त्यांनी. बघा, प्रेफरन्स व्हाय नॉट एलिजिबल यावरती जर तुम्ही क्लिक केलं ना तर तुमच्या समोर ही विंडो ओपन होते. बघा, आणि ह्या विंडोमध्ये बघा, पर्सेंटेज एलिजिबिलिटी डायग्नोस्टिक व्हाय नॉट एलिजिबल. पहिले तर चेक करा तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर काय आहे, कॅन्डिडेट आयडी काय आहे, राऊंड फेज 1 आहे, एज काय तुमचं 35.57 आहे, एज कट ऑफ डेट त्यांनी सांगितली 14/5/2025 आहे, जेंडर काय आहे, कॅटेगरी काय. बघा, इथे जनरल ही ओपन कॅटेगरी असल्यामुळे तुम्हाला इथे ओपन दिसतंय. ओपन एज कॅप लिमिट काय आहे, 38 दिलेला आहे. एलिजिबल फॉर ओपन बाय एज आणि स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन यस. ती सगळे विंडो तुम्ही चेक करून घ्या. महाराष्ट्र डोमेसाईल यस. रिझर्वेशन क्लेम सुद्धा तुम्हाला इथे त्यांनी दिलेलं आहे. कुठे कुठे इथे सगळ्याच ठिकाणी नो, कारण हे जनरल कॅटेगरी मधून कॅन्डिडेट असल्यामुळे इथे नो तुम्हाला दिसेल. तुमचं बघा, चेक करा तुम्ही कुठून यस केलेला आहे. आता या ठिकाणी काय ठिकाणी तुमच्याकडून यस झालं चुकून तर त्याच्या संदर्भात सुद्धा एक महत्वाची अपडेट आली, ती पण मी पुढे तुम्हाला दाखवतो. अकॅडमिक पर्सेंटेज त्यांनी दाखवलं, इथे सगळं एकदा चेक करून घ्या. ओके, त्यानंतर पुढे गेला तुम्ही याच्या खालीच इकडे स्क्रोल बघा, इथे स्क्रोल करत गेलात ना तुम्हाला इथे दिसेल. बघा, काय टीईटी अँड सीडी पेपर त्याचा एक्झाम पेपर 1-2 काय पर्सेंटेज आहे ते त्यांनी दिले. पेपर 1-2-3 म्हणजे बोथ आहे. स्पेशल टीचर पाथ स्किप, टीईटी आणि सीटीटी यांना स्किप केलेलं आहे. कोणाला? तबला वादक, तबला शिक्षक असेल, वर्क एज्युकेशन असेल, आर्ट्स असेल, म्युझिक असेल, यांना याच्यातनं वगळण्यात आलेलं आहे. आता पुढे बघा, ऍडव्हर्टाइजमेंट मॅट्रिक्स इथे फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर वाटलं ना हे तुम्ही चेक करा. बघा, इथे दाखवलं मला ऍडव्हर्टाइजमेंट मॅट्रिक्स मध्ये काय करायचं आहे, तुमची पोस्ट नेम इथे बघा, पोस्ट दाखवली कोणत्या कोणत्या गटासाठी आहे, 1 ते 5, 6 ते 8 इथे दाखवलं त्यांनी. सिलेक्शन करू शकता तुम्ही, फेल रिझन करून टाकू शकता, डिस्ट्रिक्ट आणि मीडियम पण तुम्हाला इथे मिळणार आहे. तर हे तुम्ही चेक करू शकता. किंवा तुम्ही इथे बघा, सर्च ऍडव्हर्टाइजमेंट आयडी, मॅनेजमेंट, संस्था कोड, सब्जेक्ट, पे स्केल, रिझन, हे सगळं इथे तुम्ही टाकून सर्च करू शकता. बघा, तुम्हाला जी पण ऍड वाटते ना, सॉरी ह्या नंबरची ऍड आहे आणि त्या नंबरच्या ऍड मध्ये मला पात्रता नाहीच, मी पात्र असून सुद्धा मला दाखवत नाहीये, तुम्ही इथे सर्च पण करू शकता. अदरवाईज तुम्हाला खाली ना भरपूर सारं सगळ्याच ऍड, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अपात्र आहात अशा सगळ्याच जाहिरात तुम्हाला इथे बघायला मिळतात. बघा, खाली खूप जास्त या तुम्हाला प्रेफरन्स कमी आहेत, प्रेफरन्स न आलेल्या जाहिराती खूप जास्त आहे. तुम्ही ते वन बाय वन चेक करू शकता. उदाहरणार्थ बघा, ऍडव्हर्टाइजमेंट आयडी पण दिलेली आहे, बरोबर. आता पोस्ट आणि लेवल काय आहे, ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 कोल्हापूर डिस्ट्रिक्टची आहे. मॅनेजमेंट बघा, दौलत शिक्षण विकास मंडळ निघावे यांचा आहे. हा कोड पण दिला त्यांनी. त्यानंतर फिजिकल एज्युकेशन त्यांनी दिलेलं आहे. सब्जेक्ट कोणते बघा, फिजिकल एज्युकेशन इथे मराठी लँग्वेज दिली आहे, इंग्लिश लँग्वेज आहे, इथे मॅथमॅटिक्स पण दिलं. बघा, हे प्रत्येकाचे वेगळे आहेत. त्यानंतर मीडियम बघा, मराठी मीडियमला त्यांना पाहिजे, इथे टीचिंग मराठी मीडियम पाहिजे. इथे हे जे आहेत ना 9 ते 10 विषयाचे लेक्चर पाहिजे, मराठी मीडियम आहे. त्यानंतर पे स्केल दिलं त्यांनी. बघा, इथे पे स्केल तुम्ही चेक करू शकता. 18,000 हे तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून मिळणार आहे. पोस्ट किती आहे ह्या संस्थांमध्ये, बघा हे मॅनेजमेंट जे आहे ना याच्या संस्थांमध्ये पोस्ट किती ते पण दाखवलेलं आहे. ऍडेड टाईप पण दाखवलं त्यांनी. त्यानंतर ओपन, यस तुम्ही ऍप्लिकेबल आहात का ओपन साठी, तर यस आहात. त्यानंतर सिलेक्शन नॉट एलिजिबल आहे. आता का बरं नॉट एलिजिबल आहे, इथं रिझन इथे दिले बघा त्यांनी. रिझन काय बघा, इथे ह्या संस्थेसाठी एलिजिबल नाहीये. नो रिझर्वेशन ग्रुप ऑन दिस सीट मॅचेस युअर क्लेम. रिझर्वेशन सीट तुम्हाला नाहीच इथे, तुमच्यासाठी ही रिझर्व सीट नाहीये. म्हणजे जी एकच पोस्ट आहे यामध्ये या संस्थेमध्ये, आणि या संस्थेमध्ये ती एक पोस्ट तुमच्या कॅटेगरीनुसार म्हणजे ओपनच्या जागेसाठी नाहीये, म्हणून तुम्हाला इथे एलिजिबल दाखवलं नाहीये.
सेम तुम्ही रिझन बाकी चेक करू शकता. नॉट एलिजिबल, दिस सीट इज रिझर्व फॉर अ कॅटेगरी अदर दॅन ओपन ऑर युअर ओन. ही कॅटेगरीसाठी आहे, ओपन साठी नाहीये. दिस सीट इज रिझर्व फॉर कॅटेगरी, नो रिझर्वेशन ग्रुप ऑन दिस सीट मॅचेस युअर क्लेम. म्हणजे हे ओपन मधून हे कॅन्डिडेट आहे ज्यांचा मी फॉर्म ओपन केला तुमच्या समोर, हे ओपनचे कॅन्डिडेट आहे ज्यांना इथे रिझर्वेशन नसल्यामुळे, म्हणजे ओपनला जागाच नाही आणि जागा किती इथे एक 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 आहे, त्या सगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत, वेगळ्या कॅटेगरीसाठी असेल त्यामुळे त्यांना इथे क्लेम करता येत नाहीये. बघा बाकीचे रिझन तुम्ही चेक करू शकता. हे सगळे नो रिझर्वेशन बघा, दिस सीट रिझर्वेशनचे इश्यू यांचे आलेले आहेत. आता काही ठिकाणी तुम्हाला वेगळं सापडेल, काही ठिकाणी बघा रिझर्वेशन दाखवतोय सगळे, बघा 5 जागा आहे, नो रिझर्वेशन ग्रुप इन दिस सीट मॅचेस, 4 जागा 2 जागा इथे दाखवलंय. आता काही ठिकाणी तुम्हाला काय रिझन दाखवणार आहे की काही ठिकाणी असं रिझन येईल की तुमचा विषय इथे मॅचच होत नाहीये, तुमचा विषय इथे मॅच होत नाहीये. बघा पुढे मी बघतो तुमचा विषय मॅच होतो असं पण दिलंय. आता ह्या कॅन्डिडेटला जर बघितलं ना, टोटल 330 पेजेस असे, म्हणजे टोटल जागा सिरियल नंबर जर बघितल्या तर 8,231 जाहिराती आहे ज्याच्यासाठी हे कॅन्डिडेट एलिजिबल नाहीये, लक्षात घ्या. आणि त्याचं रिझन इकडे दिलेलं आहे. सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलला मेल केल्यामुळे पवित्र पोर्टलने ही विंडो ओपन केलेली आहे आणि ही विंडो खूप चांगली आहे सगळ्यांसाठी. म्हणजे तुम्ही का अपात्र आहात त्याचं रिझन त्यांनी याच्यात दिलेलं आहे. आता एकदा व्यवस्थित बघून घ्या. काही शंका नाहीये, काही असेल शंका तर मला कमेंटमध्ये पण टाका. पण हा महत्वाची अपडेट आहे, ही अपडेट एकदा चेक करून घ्या. काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आणि अजून पुढे काय मी अपडेट देतो, 2-3 अपडेट आलेले आहेत, त्या पण मी थोडा तुकडे करून तुमच्यासमोर घेऊन येतो. ज्यांना अपेक्षित त्यांनी नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर पण करा. पुढच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.